नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे डिस्कस करणार आहोत की महाट्रान्सकोमध्ये फायनान्स अँड अकाउंट्स कॅडरमध्ये ज्या वेगवेगळ्या पदांसाठीची भरती प्रक्रिया त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, तर त्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज अकाउंट्स रिलेटेड नेमका अभ्यासक्रम आपल्याला काय असणार आहे तर तो आपण या ठिकाणी संपूर्णपणे जाणून घेणार आहोत। तर 110 मार्कांसाठी आपल्याला प्रोफेशनल नॉलेज त्या ठिकाणी असणार आहे। तर सविस्तर अभ्यासक्रम जरी आपल्याला या ठिकाणी दिलेला नसला तरी सुद्धा आतापर्यंत TCS किंवा IBPS या कंपन्यांच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या आहेत, जसं की नगर परिषदेची ऑडिटर आणि अकाउंटंटसाठी परीक्षा झाली, महावितरणची ज्युनियर असिस्टंट अकाउंटसाठीची परीक्षा झाली आणि इतर काही डिपार्टमेंटच्या अकाउंट्स रिलेटेड परीक्षा झालेल्या आहे। तर त्या एक कॉमन धागा त्या ठिकाणी पकडून जो काही अभ्यासक्रम या ठिकाणी असेल तर तो कशा स्वरूपाचा या ठिकाणी आहे तर तो आपण इथे सविस्तरपणे डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो बघा, महाट्रान्सकोमध्ये फायनान्स आणि अकाउंट्स कॅडरमध्ये ज्या वेगवेगळ्या पदांसाठीची भरती प्रक्रिया निघालेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः असिस्टंट जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, अप्पर डिव्हिजन क्लर्क आणि लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदांसाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे। आणि यासाठीचा जो काही पेपर पॅटर्न आहे किंवा स्ट्रक्चर आहे तर ते सुद्धा कॉमन आहे। या सगळ्या परीक्षांसाठी हे कॉमन आहे। तर कॉमन काय आहे ते आपल्याला दिलेलं आहे। वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान अर्थात प्रोफेशनल नॉलेज, याच्यावर आपल्याला 50 प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात येणार आहे। किती प्रश्न विचारण्यात येणार आहे? 50 प्रश्न। किती मार्कांसाठी? 110 मार्कांसाठी विचारण्यात येणार आहे। म्हणजे काही प्रश्न हे त्या ठिकाणी 2 किंवा त्यापेक्षा जास्त मार्कांसाठी असू शकतात। ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरा जो पोर्शन आहे तो जनरल ॲप्टिट्यूड आहे। त्याच्यामध्ये 3 उपघटक आहे। नंबर 1 म्हणजे रिझनिंग 40 प्रश्न, दुसरं म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 प्रश्न आणि मराठी लँग्वेज त्या ठिकाणी 20 प्रश्न। तर रिझनिंगला 40 प्रश्न विचारण्यात येणार आहे, प्रत्येक प्रश्न अर्ध्या मार्कासाठी असणार आहे। अशा पद्धतीने ते 20 मार्क असणार आहे। क्वांट ॲप्टिट्यूड हे 20 प्रश्न 10 मार्कांसाठी आणि मराठी लँग्वेज या ठिकाणी किती आहे तर 20 प्रश्न 10 मार्कांसाठी त्या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकूण 130 प्रश्न तुम्हाला 150 मार्कांसाठी विचारण्यात येणार आहेत आणि 2 तासाचा कालावधी त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे। तर यामध्ये आपल्याला हे विषय तर माहीतच आहे, रिझनिंग, क्वांट आणि मराठी लँग्वेज, याच्यामध्ये नेमकं काय विचारतात ते सविस्तरपणे आपण आपल्या बॅचमध्ये सुद्धा त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। त्याच्यानंतर आता प्रोफेशनल नॉलेजमध्ये नेमकं काय विचारणार आहेत तर ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात। तत्पूर्वी आपली एक बॅचच्या संदर्भात तुम्हाला अपडेट द्यायचं आहे मित्रांनो। ऑनलाईन रेकॉर्डेड स्पेशल स्वरूपाची बॅच प्रोफेशनल नॉलेज अकाउंट्स या विषयाच्या संपूर्ण तयारीसाठी स्टार्ट झालेली आहे। जी बॅच महाट्रान्सकोच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे त्या सगळ्यांसाठी ही अमरेला अशी बॅच आहे। म्हणजे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत कव्हर करण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये 150+ व्हिडिओ लेक्चर्स आहेत, PDF स्वरूपामध्ये नोट्स अवेलेबल आहेत, त्या डाउनलोड करून तुम्ही झेरॉक्स करू शकता। PYQचं ॲनालिसिस केलेलं आहे, 2000+ अतिसंभाव्य प्रश्नांचं व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून एक्सप्लेनेशन सुद्धा केलेलं आहे। मोफत टेस्ट सिरीज जवळपास 20+ टेस्ट सिरीज तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। प्रत्येक व्हिडिओ तुम्ही साधारणतः 5 वेळा बघू शकता। ठीक आहे। तर व्ह्यूजची काही त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येणार नाही। एखाद्याचे व्ह्यू संपले असेल तर ते आपण वाढवून देऊ। ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा। बॅचची व्हॅलिडिटी ही 8 महिने आहे। ओके। आणि जर परीक्षा त्या ठिकाणी समजा यदा कदाचित पुढे गेली, इतकीही पुढे नाही जाणार, पण जर गेली तर तुम्हाला ती त्या ठिकाणी एक्सटेंड करून दिली जाईल, काही अडचण नाही। इंग्रजी आणि मराठी अशा बायलिंग्वलमधून आपण तुम्हाला या ठिकाणी टीच केलेलं आहे। या बॅचची फी म्हणजे 110 मार्कांच्या तयारीसाठी जी फी आहे मित्रांनो ती 2400 रुपये आहे। 750 रुपयाची जी आपली वेगळी बॅच तुम्हाला ॲपमध्ये दिसत आहे 2000+ MCQची बॅच, ती सुद्धा याच्यामध्येच आपण ॲड केलेली आहे। त्याच्यामुळे वेगळी ती बॅच त्या ठिकाणी तुम्हाला घेण्याची गरज नाही आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचच्या सोबतच क्वांट, रिझनिंग आणि मराठी ग्रामर याचे लेक्चर जर पाहिजे असतील तर त्यासाठीची सुद्धा ही बॅच त्या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। म्हणजे आज म्हणजे 12 मार्चपासून दररोज संध्याकाळी 8:30 ते साधारणतः 10 पर्यंत तिचा टायमिंग असेल। तर ही बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे, म्हणजे आजपासून ती सुरू होत आहे मित्रांनो। याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि
मराठी ग्रामर. तर याचे जे काही लेक्चर्स आहेत ते या ठिकाणी डेली स्वरूपामध्ये लाईव्ह असणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ते रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा पाहायला मिळतील. आणि जे प्रोफेशनल नॉलेज आहे त्या या ठिकाणी या बॅचमध्ये दोन्ही बॅचमध्ये म्हणजे कॉमन आहे हे. तर रेकॉर्डेड स्वरूपात आहे. 150+ व्हिडिओ लेक्चर्स आहेत. याच्यासोबतच यामध्ये जे काही अपडेटेड लेक्चर असतील तर ते लाईव्ह स्वरूपामध्ये सुद्धा काही लेक्चर होणार आहेत. आणि तुमचं जे काही डाऊट सॉल्विंग आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रोफेशनल नॉलेज या विषयाची लाईव्ह सेशन या बॅचमध्ये म्हणजे दोन्ही बॅचमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. सो त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही तुम्हाला. तर ज्या विद्यार्थ्यांनी आपला ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर त्यांनी आवश्यक करा. प्ले स्टोअरला जाऊन प्रवीण कड क्लासेस या नावाचं आपलं ॲप आहे ते डाउनलोड करून रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी लॉग इन करा आणि तुम्हाला जी बॅच त्या ठिकाणी जॉईन करायची असेल ती तुम्ही अवश्य जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण आली तर तुम्ही दिलेल्या नंबरवर त्या ठिकाणी कॉल करू शकता किंवा म्हणजे जास्तच महत्त्वाचं असेल तरच कॉल करा. काही प्रश्न त्या ठिकाणी मेसेजवर सॉल्व्ह होणारे असतील तर एक मेसेज फक्त तुम्ही मला त्या ठिकाणी पाठवा. त्या मेसेजवर तुमचं काम होईल. ठीक आहे. आता सगळ्यांचेच त्या ठिकाणी फोन कॉल करणं म्हणजे त्या वेळेला शक्य नसतं, परंतु प्रत्येक फोन कॉलला रिस्पॉन्स करण्याचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी वेळ मिळेल त्या पद्धतीनं करत असतोच. ठीक आहे. तर कोणाला काही अडचण असेल तर आपला ऑफिसचा ॲड्रेससुद्धा आहे निंबाळकर तालीम चौक, ग्लोबल अभ्यासिका, सदाशिवपेठ, पुणे या ठिकाणी तुम्ही येऊन प्रत्यक्षामध्ये भेटू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे जाऊयात आपण. आता काय सिलेबस असणार आहे प्रोफेशनल नॉलेजमध्ये? 50 प्रश्न विचारणार आहेत 110 मार्कांसाठी. म्हणजे 150 पैकी 110 मार्क्स म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी आपलं हे प्रोफेशनल नॉलेज आहे. मग आता बघा, प्रोफेशनल नॉलेजमध्ये आपल्याला कोणकोणते विषय प्रामुख्यानं करायचे आहे. तुम्हाला हे एकूण 10 विषय या ठिकाणी दिसत आहेत, ज्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग आहे, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट, इथे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, इन्कम टॅक्स आहे, GST ॲक्ट, ऑडिटिंग. त्याच्यानंतर बिझनेस लॉ आहे, ज्यामध्ये कंपनी ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर बँकिंग आणि फायनान्स या ठिकाणी आहे 8वा विषय. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता बिझनेस इथिक्स आणि कम्युनिकेशन हा सुद्धा त्या ठिकाणी सब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT. आता याचं डिटेल ॲनालिसिस आपण बघूयात की याच्यामध्ये नेमकं अजून काय काय आपल्याला अभ्यासायचं आहे. तर फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय अभ्यासायचं आहे? फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये अगदी बेसिकपासून थोडंसं ॲडव्हान्स लेवलला आपल्याला अभ्यासायचं आहे. अकाउंटिंगच्या कन्सेप्ट, कन्व्हेन्शन आणि प्रिन्सिपल्स, इमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग. म्हणजे उदाहरणार्थ समजा त्या ठिकाणी फॉरेन्सिक अकाउंटिंग, हे एक त्या AI अकाउंटिंग. ठीक आहे. त्या अशा काही इमर्जिंग ट्रेंड्स आहेत अकाउंटिंगमधले, त्या अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर आहे फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग, ज्याच्यावर सगळं अकाउंटिंगचा पाया आधारित आहे. त्याच्यानंतर सोर्स डॉक्युमेंट फॉर अकाउंटिंग, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, सबसिडरी बुक्स, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. त्याच्यानंतर आहे डिप्रेसिएशन, फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न, सिंगल एंट्री सिस्टीम, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ज्याच्यामध्ये आपण रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट, इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट, बॅलन्स शीट हे अभ्यासणार आहोत. आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स. तर जे काही महत्त्वाचे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत तर ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इथं आपल्याला अभ्यासायचं आहे. तर साधारणतः फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये हा पोर्शन आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. म्हणजे आपण सगळ्या आपल्या बॅचमध्ये हे सगळा पोर्शन कव्हर केलेला आहे. कॉस्ट अकाउंटिंग आता दुसरा एक महत्त्वाचा विषय. फायनान्शियल अकाउंटिंगच्या नंतर कॉस्ट अकाउंटिंगवर आपल्याला प्रश्नांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळतं. मग आता या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय अभ्यासायचं आहे? बेसिकपासून सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. मग बेसिकमध्ये काय आहे? बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्स जे आहेत कॉस्ट अकाउंटिंगचे, ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स ऑफ कॉस्टिंग, डिफरन्स बिटवीन फायनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग, कॉस्ट युनिट्स अँड कॉस्ट सेंटर्स या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहे. दुसरं युनिटमध्ये एलिमेंट्स ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीट अभ्यासायची आहे, ज्यामध्ये मटेरियल, लेबर अँड अदर एक्सपेन्सेस, क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट, प्रिपरेशन ऑफ कॉस्ट शीट यांचा समावेश होतो. तिसऱ्या युनिटमध्ये मेथड ऑफ कॉस्टिंग, याच्यावर प्रश्न विचारले जातात. जॉब कॉस्टिंगचे एक्झाम्पल द्या, बॅच कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, सर्व्हिस कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग आणि मार्जिनल कॉस्टिंग एक्सेट्रा. इन्व्हेंटरी कंट्रोल, यामध्ये मेथड्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल, स्टॉक लेवल्स, इकॉनॉमिक ऑर्डर, क्वांटिटी दॅट इज EOQ,
ABC अनालिसिस, परपेच्युअल अँड पिरियडिक इन्व्हेंटरी कंट्रोल, फिजिकल व्हेरिफिकेशन, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ, त्याच्यानंतर बजेट आणि बजेटरी कंट्रोल. तर अशा पद्धतीचा हा आपला कॉस्ट अकाउंटिंगचा अभ्यासक्रम आहे, तो आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. तिसरा महत्त्वाचा जो विषय आहे मित्रांनो तो म्हणजे इन्कम टॅक्स, जो की एक डायरेक्ट टॅक्स आहे. तर इन्कम टॅक्समध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स, ज्यामध्ये फीचर्स ऑफ इन्कम टॅक्स, स्कोप ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, इम्पॉर्टंट डेफिनेशन. तर जो आपला इन्कम टॅक्स ॲक्ट आहे 1961चा, तर तो या ठिकाणी आपल्याला सविस्तरपणे अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल स्टेटस, स्कोप ऑफ टोटल इन्कम, असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर काय आहेत, ॲग्रिकल्चरल इन्कम, एक्झम्प्टेड इन्कम म्हणजे कोणतं इन्कम असं आहे जे की टॅक्समधून एक्झम झालेलं आहे, ग्रॉस टोटल इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, टोटल टॅक्सेबल इन्कम कशा पद्धतीने काढायचं. दुसरं युनिट महत्त्वाचं आहे हेड्स ऑफ इन्कम अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. आपल्याला माहिती आहे की एकूण 5 प्रकारचे हेड्स आहेत, तर त्या हेडच्या अंडर आपलं जे काही इन्कम आहे ते टॅक्सेबल ठरतं, जसं की इन्कम फ्रॉम सॅलरीज, त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर हे या ठिकाणी महत्त्वाचे या ठिकाणी आहे, म्हणजे इन्कम टॅक्सचा हा एक कोर भाग असल्याचं आपल्याला लक्षात येतं. अदर इम्पॉर्टंट प्रोव्हिजनमध्ये इन्कम ऑफ अदर पर्सन्स इन्क्लुडेड इन ॲसेसिस इन्कम, ॲग्रिगेशन ऑफ इन्कम, सेटअप आणि कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस, डिडक्शन्स फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम अंडर चॅप्टर 6 कॅपिटल ए अँड अंडर सेक्शन 10AA. तर जे काही सेक्शन्स त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे त्याच्या रिलेटेड प्रोव्हिजन स्टडी करायचे आहेत. पुढे बघा, कॉम्प्युटेशन ऑफ टोटल टॅक्सेबल इन्कम आणि टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला ग्रॉस टोटल इन्कम त्याची जी काही डिडक्शन दिलेली असतील अंडर सेक्शन 80C, 80CCC टू 80U, तर हे कोणतं कशाशी संबंधित आहे, त्याचं लिमिटेशन किती आहे, याच्यावर प्रश्न विचारले जातात. बऱ्यापैकी थेरॉटिकल प्रश्न या इन्कम टॅक्सवर विचारले जातात आणि काही कॅल्क्युलेशन बेससुद्धा काही प्रॉब्लेम असू शकतात. ओके, सो टोटल टॅक्सेबल इन्कम, इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल, एज्युकेशन सेस अँड हायर एज्युकेशन सेस, सरचार्ज एक्सेट्रा, TDS अँड टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स, TDS आणि TCS, पॅन काय आहे, टॅन काय आहे, कॉम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी, ई फायलिंग अँड ई प्रोव्हिजन, म्हणजे आपल्याला जे काही आपल्या इन्कम टॅक्सचं फायलिंग करायचं आहे, रिटर्न फाईल करायचं आहे, तर ई फायलिंग केलं जातं ते, मग त्याचे स्टेप्स कशा आहेत, प्रोसेस काय आहेत, ड्यू डेट्स काय आहेत फायलिंग ऑफ रिटर्नची, तर ते ड्यू डेट्ससुद्धा आपल्याला विचारतात. तर हे फॅक्च्युअल गोष्टी माहिती असल्या पाहिजे. ई फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न अँड फॉर्म्स, वेगवेगळे फॉर्म्स जे आहेत तर ते फॉर्म कोणता फॉर्म कशाशी संबंधित आहे, आणि ॲडव्हान्स टॅक्स एक्सेट्रा. तर हा संपूर्ण अभ्यासक्रम आपला इन्कम टॅक्समध्ये कव्हर होतो. पुढचा महत्त्वाचा विषय टॅक्सच्या रिलेटेडच, तो म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स, दॅट इज GST. तर GSTचा अभ्यास करताना इकॉनॉमिक्सच्या पर्स्पेक्टिव्हसुद्धा करायचा आहे आणि GST ॲक्ट 2017च्या पर्स्पेक्टिव्हसुद्धा करायचा आहे. सो इकॉनॉमिक प्लस लॉ अशा दोन्ही अँगलनं आपल्याला या विषयाकडे बघायचं आहे. GSTच्या इंट्रोडक्शन टू GST, जेनेसिस ऑफ GST, GSTचा उदय कसा झाला भारतामध्ये, कन्सेप्ट ऑफ GST, नीड फॉर GST इन इंडिया, फ्रेमवर्क ऑफ GST ॲज इंट्रोड्यूस इन इंडिया, बेनिफिट्स ऑफ GST, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन रिलेटेड टू GST, इंट्रोडक्शन टू GST ॲक्ट 2017, टाइप्स ऑफ GST, यामध्ये CGST, SGST, IGST, UTGST यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर चेंजेबिलिटी ऑफ GST, सप्लाय अंडर GST, चार्ज ऑफ GST, एक्झम्पशन फ्रॉम GST. ओके, त्याच्यानंतर ITC, GST रजिस्ट्रेशन अँड इनव्हॉइस याचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट, GST रजिस्ट्रेशन अँड कॅन्सलेशन, टॅक्स इनव्हॉइस क्रेडिट आणि डेबिट नोट्स. अदर प्रोव्हिजनमध्ये प्लेस ऑफ सप्लाय, टाइम ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स अंडर GST, RCM, इंटरेस्ट, लेट फीज, ई-वेज बिल, पेमेंट ऑफ टॅक्स, टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स अँड कलेक्शन ऑफ टॅक्स ॲट सोर्स, GSTचे जे काही रिटर्न्स फॉर्म असतील तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर हे आहे मित्रांनो GSTच्या संदर्भात. पुढचा महत्त्वाचा विषय तो म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट. तर फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये इंट्रोडक्शन टू फायनान्शियल मॅनेजमेंट, त्याचं मिनिंग, स्कोप आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन आहे, फायनान्सिंग डिसिजन आणि डिव्हिडंड डिसिजन, ही 3 डिसिजन महत्त्वाचे आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. ऑब्जेक्टिव्स अँड फंक्शन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आणि वेल्थ मॅक्झिमायझेशन हे फायनान्शियल मॅनेजमेंटचे जे गोल्स आहेत
तर त्याचे काय नेमकं फीचर्स वैशिष्ट्य आहेत ते बघायचं आहे. फायनान्शियल अनालिसिस आणि प्लॅनिंग, याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग आणि फोरकास्टिंग, फायनान्शियल नीड्स, सोर्सेस ऑफ फंड्स, बरोबर, सोर्सेस ऑफ फंड्स किंवा फायनान्स कशा पद्धतीने उभं करायचं आहे, वेगवेगळे सोर्सेसचे काय त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहेत. डिव्हिडंड पॉलिसी, टाइम, व्हॅल्यू ऑफ मनी, रिस्क आणि रिटर्न. त्याच्यानंतर कॅपिटल स्ट्रक्चर हा पार्ट आहे, ज्यामध्ये त्याचं इंट्रोडक्शन, डिटर्मिनंट्स, फॅक्टर्स, फायनान्शियल अँड ऑपरेटिंग लिव्हरेज, कॉस्ट ऑफ कॅपिटल, कॅपिटल बजेटिंग, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट आणि फंड फ्लो यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा विषय म्हणजे ऑडिटिंग आहे. ऑडिटिंगमध्ये काय अभ्यासायचं आहे, इंट्रोडक्शन टू ऑडिटिंग, त्याचं डेफिनेशन, नेचर, ऑब्जेक्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिटिंग, टाइप्स ऑफ एरर आणि फ्रॉड्स, बरोबर, याचे टाइप्स काय काय आहेत. व्हेरियस क्लासेस ऑफ ऑडिट म्हणजे ऑडिटचे वेगवेगळे प्रकार अभ्यासायचे आहेत. ऑडिट प्रोग्राम, ऑडिट नोटबुक, वर्किंग पेपर, इंटरनल कंट्रोल, इंटरनल चेक आणि इंटरनल ऑडिट. त्याच्यानंतर चेकिंग, व्हाउचिंग आणि ऑडिट रिपोर्ट. यामध्ये टेस्ट चेकिंग म्हणजे काय, व्हाउचिंग ऑफ कॅशबुक, व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स आणि लायबिलिटी, टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट, ऑडिट सर्टिफिकेट, डिफरन्स बिटवीन ऑडिट रिपोर्ट अँड ऑडिट सर्टिफिकेट, ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड्स. तर हे सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे. कंपनी ऑडिटर, याच्यामध्ये क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन, अपॉइंटमेंट, रिमूव्हल, राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ कंपनी ऑडिटर हा भाग अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर टॅक्स ऑडिट हा भाग आहे. टॅक्स ऑडिटमध्ये त्याचा अर्थ काय होतो, टॅक्स ऑडिटच्या प्रोव्हिजन्स ज्या आहे की इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 मध्ये दिलेल्या सेक्शन 44AA, 44AB, 44AD, 44ADA आणि 44AE या रिलेटेड ह्या प्रोव्हिजन टॅक्स ऑडिटच्या संदर्भात आहे, त्या अभ्यासायचे आहेत. रिसेंट अमेंडमेंट जे काही झाले असतील त्याच्यामध्ये ॲज पर द म्हणजे जो फायनान्स ॲक्ट असतो आपला, तर त्यानुसार तो आपल्याला अपडेट करायचा आहे. पुढचा विषय जो आहे मित्रांनो तो आहे बिझनेस लॉ. तर बिझनेस लॉमध्ये बरेचसे लॉज आहेत, परंतु त्यापैकी निवडक जे 3 महत्त्वाचे कायदे आपल्याला करायचे आहेत. एक म्हणजे कंपनी ॲक्ट 2013चा, त्याच्यामध्ये नेचर आणि काइंड्स ऑफ कंपनीज, कंपनी फॉर्मेशन, मॅनेजमेंट, मीटिंग्स, बरोबर, अँड त्याचं वाइंडिंग अप ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी एक्सेट्रा, या सगळ्या गोष्टी या कंपनी ॲक्ट 2013 मध्ये अभ्यासायच्या आहेत. त्याच्यानंतर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872, यामध्ये आपल्याला एलिमेंट्स ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, ओके. त्याच्यानंतर कॅपॅसिटी ऑफ पार्टीज, फ्री कन्सेंट काय आहे, डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड रेमेडीज अगेन्स्ट ब्रीच आणि क्वाझी कॉन्ट्रॅक्ट या घटकावर जास्त भर द्यायचा आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी येतात, त्याच्यामध्ये प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक. तर याचा डिटेल अभ्यास करायचा आहे आपल्याला, जे की टाइप्स ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. त्याचं डिसऑनर कशा पद्धतीने होतं, डिसऑनर झालं तर काय करावं लागतं, डिस्चार्ज ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. तर ह्या गोष्टी आपल्याला इथे स्टडी करायच्या आहेत, ओके. त्याच्यानंतर बिझनेस इथिक्स आणि कम्युनिकेशन हा पार्ट आहे. आता बिझनेस इथिक्समध्ये काय, तर बिझनेस इथिक्सचा मिनिंग बघायचा आहे, डेफिनेशन, स्कोप, ऑब्जेक्टिव्ह, नीड आणि प्रिन्सिपल्स, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि CSR. मग CSRची कन्सेप्ट, स्कोप, त्याचे फॉर्म्स आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे, त्याचे डायमेन्शन आहेत, लीगल आणि इथिकल फाउंडेशन फॉर CSR. कंपनी ॲक्ट 2013 मध्ये सुद्धा त्या ठिकाणी सेक्शन 135 जे आहे तर ते CSRच्या संदर्भात आहे, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. दुसरा पार्ट याच्यामध्ये आहे तो म्हणजे कम्युनिकेशनचा. मग कम्युनिकेशनमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे त्याचं इंट्रोडक्शन, त्याचं मिनिंग, डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स, इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन, प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिकेशन, प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, कम्युनिकेशनमध्ये जे काही बॅरियर्स आहेत वेगवेगळे आणि त्याच्यावर असणाऱ्या रेमेडीज म्हणजे उपाययोजना आणि मेथड्स अँड चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन, या सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला या महत्त्वाच्या 6 ते 7 विषयावर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. आणि जे काही या ठिकाणी प्रश्न विचारले जातील प्रोफेशनल नॉलेजचे, तर याच घटकावरून ते प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. यासाठीचं आपलं बुकसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. अकाउंट्सच्या रिलेटेड प्रोफेशनल नॉलेज, कॉमर्स आणि अकाउंटन्सी 110 गुणांची परिपूर्ण तयारी तुमची याच्यामध्ये होऊन जाईल. हे थिअरीचं बुक आहे. याच्यामध्ये जो अकाउंटिंगचा पार्ट आहे, अकाउंटिंग, कॉस्टिंग, टॅक्सेशन, ठीक आहे, तर हे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर ऑडिटिंग आहे, बाकीचे बिझनेस लॉ आहे, तर ते मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये दिलेलं आहे. सो तयारी करत असताना इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हीमधून आपल्याला त्या ठिकाणी करावी लागणार आहे. तर दुसरं जे बुक आहे मित्रांनो हे फक्त MCQचं बुक आहे. याच्यामध्ये फक्त MCQज आहेत आणि त्याचे आन्सर्स आहेत आणि हे पूर्णतः इंग्लिशमध्ये आहे, लक्षात घ्या, ठीक आहे.
तर हे दोन्ही बुक्स त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यासाठी तुम्ही फ्युचर बुक सेंटर पुणे यांच्याशी संपर्क करून तुम्ही घरपोच पुस्तक मिळवू शकता. साधारणतः आय थिंक 565 रुपयाला तुम्हाला ते घरपोच त्या ठिकाणी मिळतं डिस्काउंट करून. किंवा तुम्ही ज्या भागामध्ये राहता, ज्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राहता, तिथल्या जवळच्या मुख्य जे काही पुस्तक विक्रेते आहेत त्यांच्याकडे संपर्क करा. हा कॉन्टॅक्ट नंबर आणि हे फोटो त्यांना दाखवा. ते नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तक अवेलेबल करून देतील. ओके, काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचे जे काही अपडेट आहे ते आपण लवकरच त्या ठिकाणी घेऊन येऊ. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी विचारू शकता. तुमच्या शंकांचं नक्कीच निरसन केलं जाईल. इथं आपण थांबूयात. थँक्यू.